स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त घरामध्ये हे उपाय करा, नशिबात नाही ते मिळेल. श्री स्वामी समर्थ. प्रकट दिन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2025. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध तृतीय द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सोमवार 31 मार्च रोजी प्रकट दिन व जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, ध्येय, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी महाराज अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 31 मार्च 2025 सोमवार रोजी प्रकट दिन आहे. स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2025. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात इस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोच आणि आज याने पण खेळायचे. आणि तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर त्याने टाकल्या व ते बोलले, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होत आहे. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असं झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झाला, सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठं आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे
जन्म आठवू लागले आणि त्यातीलच त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजय सिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींनी उत्तर असे दिले होते, माझं बाळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगळा ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्याला आज्ञा दिली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील त्या स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून मळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींवर खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते. त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींवरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मानलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दली वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक. तुम्हाला जर बहुतेक करून अडचण येत असतील, कोणतंही काम होत नसेल, काहीच मनशांती लागत नसेल तर हे उपाय नक्की करा. आपल्याला अनेक अडचणी येत असतील, दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी आणि श्री स्वामी समर्थ. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटूनच असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थ. जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकरच दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. याचे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. श्री सुक्तम पठण. दररोज घरात श्री सुक्तम पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. गुरुचरित्राचा 10वा अध्याय. उपाय आहे दुसरा. गुरुचरित्राचा 10वा अध्याय. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्र 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोज 2 वेळेस वाचावा. शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागते. नामस्मरण करा. 3रा उपाय आहे नामस्मरण करा. ज्या घरात एक तरी भक्तिमान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे उपाय करून पहा, तुम्हाला यामुळे नक्कीच फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.